महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने कोणत्याही दबावाला बळी न पडता 7 रस्त्यासह विविध भागात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण उद्ध्वस्त केलं। सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आज मंगळवारी दिवसभरात विविध 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली। मध्यवर्ती अशा गजबजलेल्या 7 रस्ता परिसरातही दुपारी कारवाई करण्यात आली। या परिसरातील स्टार हॉटेलच्या समोर लावण्यात आलेले बोर्ड तसंच अनधिकृतपणे बांधलेल्या पायऱ्या जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या। तसंच लगतच्या सुमारे 6 दुकानासमोरील नामफलक आणि लोखंडी फ्रेम निष्कासित करण्यात आले। या कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती। काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे विरोधाला न जुमानता ही कारवाई करण्यात आली। मला कागदपत्र दाखवा, संधी दिलो मी। तुम्ही संधी द्यायला काय केलं नाही, 2 मिनिट जवळ ठेवायचं कागदपत्र। हो काय हो साहेब, असं असले काय प्रॉपर्टी तुम्ही सांगत नाही, नोटीस दिली नाही, नोटीस देत नाही, आता नोटीस देत नाही, असं करू नका साहेब प्लीज। साहेब मी तुम्हाला हात जोडून सांगायला लागलो, मी कारवाई करणार करून घेतो साहेब। काढून घ्या, अरे काढ नाही। सोलापूर शहरातील नागरिकांनी नियमानुसार आपापल्या जागेतच व्यवसाय थाटावा, कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर रहदारीस अडथळा येईल असं अतिक्रमण करू नये। अतिक्रमण आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असं आवाहन अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केलं आहे।